हॅलो मित्रांनो. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन वरील फर्स्ट जो प्रश्न येणार आहे त्यामधील येणारे प्रश्न आपण इथं डिस्कस करणार आहोत. मागील वर्षी किंवा मागील 5 वर्षापूर्वी आलेले सर्व क्वेश्चन म्हणजेच PYQ आपण इथं घेणार आहोत. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन वरील कसे प्रश्न येतात ते आपण जाणून आहात. पण कोणते क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे तेच क्वेश्चन मी इथे घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला 1 मार्क्सचा जर क्वेश्चन आला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये त्यापासून तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. तर चला सुरू करूया आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन वरील MCQ कसे येतात आणि डिस्क्रिप्टिव्ह कसे येतात 1 मार्क्स वरील. तर मग फर्स्ट MCQ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा 2019 मध्ये आणि 2023 मध्ये सेम क्वेश्चन आला होता, सेम रिपीट झाला होता. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन आला तर फक्त व्हॅल्यू चेंज असेल, क्वेश्चन सेम असेल. यापैकी ओळखायचंय मित्रांनो कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. आता जे आहे त्यांना आपलं ते आन्सर नाही, पण जे नाहीये ते आपला आन्सर आहे. मग फर्स्ट आपण याला ओळखण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला जनरल फॉर्म माहित पाहिजे. आणि जनरल फॉर्म कोणता आहे? ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये असेल तरच आपलं ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि त्याची डिग्री किती पाहिजे? मॅक्झिमम इंडेक्स किती पाहिजे? 2 पाहिजे. यस. आणि a नॉट इज इक्वल टू 0 पाहिजे. a नॉट इज इक्वल टू 0 पाहिजे. तरच जर 0 असेल तर दॅट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मॅक्झिमम इंडेक्स इज 2. मग फर्स्ट x² साइड चेंज केली तर इकडे काय होईल? x² मायनस x² प्लस 11x पुन्हा 4 ची साइड चेंज करा मायनस इज इक्वल टू 0. सर इंडेक्सच नाही राहिला, कॅन्सल झाला, मीन्स मॅक्झिमम इंडेक्स 2 राहिला नाही. हे इक्वेशन बनल का? नाही. बाकीचे आहेत बिकॉज x² मायनस 4x इज इक्वल टू 0. यस सर, तुम्ही सांगितलं होतं मॅक्झिमम इंडेक्स 2 पाहिजे आणि a नॉट इज इक्वल टू 0 पाहिजे आहे. दॅट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे आहे हे. मग 5x² मायनस 90 इज इक्वल टू 0. सर a नॉट इज इक्वल टू 0 आहे, मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे. मग हे पण आहे. यस. मग 2x मायनस x² हा x² साइड चेंज केली तर काय होऊन जाईल? मायनस x² मायनस 5 इज इक्वल टू 0. मग आता आपल्याला मॅक्झिमम इंडेक्सचा कुठे घ्यायचा आहे? हे मायनस x² आणि हे मायनस x². दॅट इज अ मायनस 2x² प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. सर a नॉट इज इक्वल टू 0 आहे, मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे. यस. तर आपलं आन्सर इज अ A. आन्सर इज अ A. चला तर मग दुसरा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज इक्वेशन हॅज अ रूट 3 and 5. खालील इक्वेशनला कोणतं इक्वेशन तयार होईल जे की 3 आणि 5 रूट असेल तर? मित्रांनो इथं आपल्याला फॉर्म्युल्याची गरज आहे. म्हणजे आपल्याकडे रूट किती असतात? अल्फा अँड बीटा. अल्फा अँड बीटा. पण इक्वेशन तयार करण्यासाठी आपल्याला काय लागतं? x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग आपल्याकडे अल्फा किती आहे? 3. अल्फा किती आहे? 3. आणि बीटा किती आहे? 5. 3 प्लस 5 इज इक्वल टू 8. अँड आपल्याला अल्फा इंटू बीटा पाहिजे ना. अल्फा किती आहे? 3 अँड बीटा किती आहे? 5. दॅट इज 50.
आपण डायरेक्ट इक्वेशन मध्ये पुट केलं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इज 8 दॅट इज हे मायनस आणि हे 8 एक्स एज इट इज प्लस अल्फा इंटू बीटा 15 इज इक्वल टू 0 आलं. मग बघा हे जे आहे ते आपल्या आहे का? यस, इट इज अ आन्सर बी. असेच एमसीक्यू येत असतील त्यापैकी तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि एकाच मिनिटाच्या आत सॉल्व्ह होतात मित्रांनो. फक्त आपल्याला त्याची प्रॅक्टिस लागेल. प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही सॉल्व्ह इझिली करू शकता. तर नेक्स्ट क्वेश्चन येतील आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह असे 1 मार्क साठी येतील आणि एकदम इझी क्वेश्चन येईल. पण त्या ठिकाणी आपल्याला तो क्वेश्चन कोणत्या टाइपचा येणार आहे तो माहिती पाहिजे. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी फ्रॉम द इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मधून? 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0. मग कम्पेअर कोणासोबत करायचं आहे? तर स्टँडर्ड इक्वेशन सोबत. व्हॅल्यू कोणाची फाइंड करायला लावली? ए आणि बी ची. स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर करा त्याला. ए ची व्हॅल्यू काय? मग ए इज इक्वल टू 2 अँड बी इज इक्वल टू -5. साइन मॅटर करतं येथे साइन मॅटर करतं. जर मायनस व्हेरिएबल सोबत असेल तर व्हेरिएबलला मायनस नाही घ्यायचा आहे, त्याच्या कोएफिशियंटला मायनस घ्यायचा आहे. मग कोएफिशियंट किती आहे? -5 तर तो -5 घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं की तुम्हाला माहित पाहिजे स्टँडर्ड फॉर्म कोणता आहे? एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मग करायला स्टँडर्ड फॉर्म मध्ये ए मीन्स किती आहे? याचा कोएफिशियंट किती आहे? स्क्वेअर ज्याला आहे त्याचा कोएफिशियंट किती आहे? 2. मग ए एक्स स्क्वेअर प्लस साइड चेंज करा कारण आपल्याला वन साइड 0 करायची आहे ना. तर ही जर साइड चेंज केली तर काय म्हणजे मायनस वाय प्लस 3 इज इक्वल टू 0. Yes, it is a standard form of that equation. आणि सेकंड ह्याचा पण करायचा आहे. 2 प्रश्न असतील ना, सोपे सोपे प्रश्न 2 टाकतात. अवघड असेल तर 1च टाकतात आणि खूप अवघड असेल तर 5 मार्कासाठी 1च टाकतात. यस, मग सोपे प्रश्न असे करून टाकतात. मग याला पण लिहायचं असेल तर तुम्ही एक्सचा जो इंडेक्स जास्त आहे त्याला 1 नंबर लिहा. म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 5x साइड चेंज केली तर मायनस येईल मित्रांनो. इथं -5x प्लस 8 इज इक्वल टू 0. हे झाले स्टँडर्ड फॉर्म मध्ये. लास्ट क्वेश्चन आहे एक्स मार्क साठी इम्पॉर्टंट आहे. बघायचं डिसाइड वेदर द इक्वेशन m³ मायनस 5m स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0 इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. जस्टिफाय करायचंय तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. येस, क्वाड्रॅटिक इक्वेशन सर तुम्ही आम्हाला सांगितलंय किंवा आम्ही अभ्यास केलाय किंवा क्लासमध्ये शिकलोय की ज्याचा इंडेक्स 2 आहे, ज्याचा हायेस्ट इंडेक्स 2 आहे तेच क्वाड्रॅटिक आहे, बाकीचे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. मग आपल्याला आन्सर लिहिताना काय लिहायचंय? इट इज not quadratic equation because maximum index is 3. पण आपल्याला किती पाहिजे? नॉट 2. ज्याचा जास्तीत जास्त इंडेक्स 2 आहे एखाद्या इक्वेशन मध्ये. असेच इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन असतात आणि 1 व्हेरिएबल असतात. 1 व्हेरिएबल तर आहे पण मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? 3. चला तर मित्रांनो 2 मार्क साठी क्वेश्चन बघूया मग कोणते आहेत ते. हे 2 मार्क क्वेश्चन येणार आहेत.
त्यासाठी बघा मोस्टली रिपीटेड होईल झालेले क्वेश्चन आहेत. तर जे क्वेश्चन आहेत हे फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचे आहेत, सॉरी फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचे आहेत. आणि दोन्ही पण क्वेश्चन मोस्ट म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड जर तुम्हाला येत असेल तर एक्झॅक्ट तुम्हाला मार्क्स येणार. येस, तो मार्क्सचा क्वेश्चन आहे मित्रांनो, अगदी सोपा आहे. तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अजून सोपं वाटेल. यावरील अजून प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचे आहे. आणि हे प्रश्न हा फॅक्टरायझेशन मेथडचा 2025 मध्ये आला होता आणि हा 3 टाइम्स रिपीट झालेला आहे. 3 टाइम्स रिपीट झाला. बघा किती सोपा आहे. तर सोल्युशन काढून घेऊ. सोल्युशन मध्ये बघा m स्क्वेअर प्लस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. ज्या पण वेळेस आपल्याला सम आणि प्रोडक्ट दिलेला असेल, सम आणि प्रोडक्ट असेल तर सम हा 2 नंबरचा सम आहे. 2 नंबर कोणते पण ऍड केलेले आहे आणि प्रोडक्ट हा पण 2 नंबरचा आहे. मग प्रोडक्ट 2 नंबरचा आहे त्याचा काय करायचं आहे तुम्हाला, फॅक्टर पाडायचे, प्रोडक्टचे फॅक्टर पाडायचे. मग 13 इज अ प्राइम नंबर, फॅक्टर पडणार नाही तरी पण पडलेत फॅक्टर. बघा 13 into 1 दॅट इज अ 13. मग हे फॅक्टर पडलेले आहेत का, फॅक्टर पडलेले आहेत का, तर बघायचंय दोघांचा सम आपल्याला इथं जो आहे 14 तेवढा येतो का. यस, 13 प्लस 1 इज इक्वल टू 14. मग त्याला काय करायचंय, त्याला तोडायचंय, ब्रेक करायचंय. कोणाला, 14 ला 1 प्लस करायचंय. म्हणजे 14 ला कसं राईट करता येईल आपल्याला, 13 प्लस 1, 13 प्लस 1. मग m स्क्वेअर प्लस आता 1 इंटू m मीन्स m प्लस 13 m प्लस राइट डायरेक्टली 13 इज इक्वल टू 0. नेक्स्ट तुम्ही काय करायचंय, कॉमन काढून घ्यायचंय. कॉमन मीन्स याच्यामधून काय निघेल, m निघेल. तर मग इथं m काढल्यानंतर किती राहील, फक्त mच राहील. प्लस इथनं m घेतल्यानंतर 1 राहील. प्लस इथनं काय कॉमन काढता येईल आपल्याला, 13 काढता येईल. मग इथं काय राहील, फक्त 13 काढल्यानंतर m प्लस 13 काढून घेतले, मग किती राहील, फक्त 1 इज इक्वल टू 0. आता बघा m प्लस 1 आणि m प्लस 1 कॉमन काढून घ्या. m प्लस 1 कॉमन काढले मी. मग सर खाली शिल्लक राहिले फक्त m प्लस 13. m प्लस 13 इज इक्वल टू 0. रूल काय सांगतोय बघा, सम ऑफ रूल काय सांगतोय बघा, 2 नंबर जेव्हा आपण 0 असतील, 2 नंबर जेव्हा पण 0 असेल, एकतर हा नंबर 0 असेल किंवा हा नंबर 0 असेल. मग आयदर m प्लस 1 इज इक्वल टू 0 और m प्लस 13 इज इक्वल टू 0. एकतर m प्लस 1 0 आहे किंवा m प्लस 13 0 आहे. यस, मग देन m is equal to minus 1 or m is equal to minus 13. That is minus 1 and minus 13 is a roots of quadratic equation. Quadratic equation. Now सेकंड क्वेश्चन बघा, सेम प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे. सोल्युशन x स्क्वेअर प्लस x मायनस 20. म्हणजेच 20 मीन्स इथं बघा, इथं काय सम ऑफ नंबर्स आणि इथं त्या नंबरचा प्रोडक्ट. 20 चे फॅक्टर काढून घ्यायचे, म्हणजेच अवयव पाडायचे. कसे, 2 इंटू 10 राहिला, 10 राहिल्यानंतर पुन्हा 2 डिवाइड केल्यावर 5 राहिला, डायरेक्टली 5. आता बघायचंय आपल्याला, इथं x आहे, x चा कोएफिशियंट किती, 1. म्हणजे तो जो नंबर आहे तो 1 पेक्षा
मोठा आहे किंवा लहान आहे. मग दोन नंबर असे तयार होत आहेत का जवळचे की फक्त डिफरन्स 1 चा आहे. तर 2 आणि 5 घेतला तर नाही, डिफरन्स सर 3 चा आला. मग आता तो नाही आला तर आपण काय करू, हा नंबर ब्रेकडाऊन करू. म्हणजे 2 into 2 किती होतील 4. यस 4 आणि 5 घेतला तर हा सर यस दोघांचं मल्टिप्लिकेशन पण 20 येईल आणि त्यांचा जर डिफरन्स बघितला तर 1 येईल. पण आता इथं मायनस साइन आहे. यस प्रोडक्टला मायनस साइन आहे म्हणजे दोन्ही मधून एक नंबर काय आहे तो मायनस आहे आणि मायनस असणारा नंबर इथं प्लस साइन आहे म्हणजे तो नंबर कोणता आहे. तर बिग नंबर काय आहे तुमचा, बिग नंबर काय आहे तो प्लस आहे आणि स्मॉल नंबर इज मायनस. मग आपल्याला दोन रूट सापडले -20 चे. एक तर कोणता आहे -4 आणि दुसरा आहे +5. दोघांचा सम किती येतो तर तो येतो 1 आणि मल्टिप्लिकेशन किती येतं ते येतं 20. नेक्स्ट असे पण काढू शकता तुम्ही आणि या प्रकारे पण काढू शकता. तर पुन्हा एकदा ब्रेकडाऊन करायचंय. मग x² प्लस काय 5 आहे, x -4 x -20 इज इक्वल टू 0. x कॉमन काढून घ्या मग इथं राहील x, इथं +5 हा x कॉमन काढला, -4 काढून घ्या फक्त इथं राहील x आणि जर आपण याच्यातून -4 काढला फक्त इथं काय राहील +5 इज इक्वल टू 0. हा x +5 आणि हा x +5 कॉमन काढून घ्या, x +5 नेक्स्ट राहील x -4 इज इक्वल टू 0. जेव्हा दोन नंबरचा प्रॉडक्ट 0 असतो तेव्हा एकतर a 0 असेल किंवा b 0 असेल. मग त्यानुसार x +5 इज इक्वल टू 0 और x -4 इज इक्वल टू 0. That is x is equal to -5 or x is equal to 4. -5, 4 is a roots of quadratic equation. Quadratic equation. नेक्स्ट पार्ट आहे 2 मार्क्स साठी फॅक्टरायझेशन मेथड येणार. सेम असेच टाइपचे क्वेश्चन येणार. नेक्स्ट आहे तुम्हाला ऍक्टिव्हिटी ज्यावेळेस येईल सेम ऍक्टिव्हिटी येतात अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी येईल. मग ती तुम्हाला फक्त अशाच टाइपची असेल तुमच्या क्वेश्चन पेपरवरती आन्सर पेपरवरती ती लिहायची आहे. मग ऍक्टिव्हिटी आल्यानंतर फक्त 4 बॉक्सचे तुम्हाला किती मार्क्स आहे मित्रांनो 2 मार्क्स आहे. म्हणजे एक जर बॉक्स फिल केला तर हाफ मार्क्स तुमचा तिथं आला. नाव आता क्वेश्चन काय सांगतोय ऍक्टिव्हिटी समजून घ्या एकदा. वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² + 2m + k इज इक्वल टू 0 इज -7/5. म्हणजे ते सांगतंय की हा जे आहे -7/5 हे एक रूट आहे आणि एक जर रूट आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. बट इथं k ची किंमत आपल्याला फाइंड करायला सांगितली आहे. मग k कोणाच्या जागी ठेवायचा आहे, कोणाच्या जागी ठेवायचा आहे सॉरी -7/5 कोणाच्या जागी ठेवायचा आहे तो ठेवायचा आहे m च्या जागी. तर पुन्हा ऍक्टिव्हिटीज सांगते आपल्याला कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. -7/5 is the root of the quadratic equation. कोणत्या इक्वेशनला 5m² + 2m + k is equal to 0. पुन्हा ऍक्टिव्हिटीज सांगते सबस्टिट्यूट करा m is equal to -7/5 in the equation. मग फक्त इथं -7/5 इथे पण -7/5 m च्या जागी पुट केले. मग -7/5 पुन्हा तेच सांगतंय की ह्या
जर असं केलं की आन्सर हे येईल म्हणून, असं केलं की आन्सर हे येईल म्हणून. का की बघा हे याचा स्क्वेअर केला दॅट इज 49. यस, याचा स्क्वेअर केला बट हा स्क्वेअर आणि इथला एक स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे 5 हे कॅन्सल होईल म्हणून 49/5 मायनस 2 into -7 that is a -14/5 plus k is equal to 0. आता जेव्हा आपण when denominator are same add numerator, फक्त न्यूमरेटर आपल्याला ऍड करायचंय, फक्त न्यूमरेटर आपल्याला ऍड करायचंय. मग हे 5 तर ऍज इट इज राहील, इथं 5 काय राहील ऍज इट इज. मग 5 ऍज इट इज राहिल्यानंतर 49 minus 40 that is 35 and ही जी व्हॅल्यू आहे ही डायरेक्टली प्लस आहे, इकडे येऊन काय होऊन जाईल मायनस, दॅट इज -35/5. दिस इज अ व्हॅल्यू. अशी ऍक्टिव्हिटी तुम्हाला आल्यानंतर ते अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायची. बघा ही जी ऍक्टिव्हिटी खूप इंटरेस्टिंग आहे, ही जी ऍक्टिव्हिटी खूप इंटरेस्टिंग आहे. ही ऍक्टिव्हिटी पूर्ण क्वाड्रॅटिक इक्वेशन समजून सांगते. बघा ही ऍक्टिव्हिटीज आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, मी स्वतः एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. माय स्टँडर्ड फॉर्म इज, स्टँडर्ड फॉर्म काय असतो तुम्हाला इथं फिल करायचं आहे, ax² + bx + c is equal to 0. My roots are 5 and 12. Sum of my roots, त्यांच्या दोघांचा सम करायचा 5 + 12. असं नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट सम लिहिला तरी चालेल. यस, डायरेक्ट सम किती येईल मग 70. प्रोडक्ट ऑफ माय रूट्स दॅट इज 60. माय क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं असेल तर त्याला काय करावं लागतं, पहिले x² मायनस अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. अल्फा प्लस बीटा आपल्याकडे किती आहे, सम किती आहे तर तो आहे 17 आणि मल्टिप्लिकेशन किती आहे तर 60. मग आपण डायरेक्टली इक्वेशन मध्ये पुट करू, x² मायनस 17x प्लस 60 इज इक्वल टू 0. तर अशा सेम क्वेश्चन, असा सेम क्वेश्चन तुम्हाला जुलै 19 मध्ये देखील आलेला आहे. जुलै 19 मध्ये देखील आलेला आहे. फक्त तुम्हाला सांगितलं होतं माय रूट्स आर 4 and 5. माय रूट्स आर 4 and 5. मग तुम्ही पुन्हा त्याचा सम लिहायचा आहे, 9 होतो, 4 and 5 च 20 होतं, मग 20 इकडे लिहायचं इथं -9. यस, आणि मग इथं 20 लिहायचं. सेम, काहीच नाही, फक्त फॉर्मॅट कळला पाहिजे. ज्या वेळेस फॉर्मॅट कळतो पेपर इझी जातो. जो मुलगा फॉर्मॅट करून अभ्यास करतो त्याला पेपर इझी जातो. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही सबस्क्राईब नसेल केलं, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्स. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.